नक्कीच येत राहा आणि संपूर्ण बदलापूरचा मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी स्पर्धा तुमची आमची हक्काची आपुलकीची स्पर्धा आणि सन्मान्य आदरणीय मयुरजी पिसेकर साहेब नामांकित उद्योजक आमचे प्रतीक दादा देखील आणि त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा जरूर पाहायला मिळते. नेहमीच सातत्याने बदलापूरला नेहमीच सातत्याने पाठबळ ज्यांचं राहिलंय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असे प्रतीक दादा आणि मयूर दादा त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि अगदी त्यांच्या खांद्याला खांदा लावून निखिल जाधव असतील, निरंजनजी पिसेकर असतील, अनिकेत कुलकर्णी असतील आणि भरपूर मोठी टीम आहे. प्रज्वल खडकबान देखील आहेत, भरपूर मेहनत त्यांनी देखील केली आहे आणि संपूर्ण आपण जर पाहिलं जी जिम्मेदारी या ग्राउंडची असते ती खांद्यावरती आमच्या प्रज्वलजी खडकबान यांच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू, आभार व्यक्त करतोय. चला यस मॅचला आपण सुरुवात करतोय. एका बाजूला आपण पाहिला तर फाईट करत असताना सामटोली संघ आहे आणि एका बाजूला पंकज अर्थातच इनगाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पंकज कडव आणि एका बाजूला सामटोली इन ॲक्शनमध्ये पाहायला जरूर मिळेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. षटक क्रमांक पहिला चंद्रकांत आलेत. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला आमंत्रित करण्यात आलाय आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय खरं तर तेजस आणि दिनेश ही जोडी मैदानाची आतमध्ये मॅचला होती सुरुवात. दिवस क्रमांक 2 या स्पर्धेचा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026. देव्या दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल इथे आपण पाहतोय स्लोवर गती, टप्पा पडला तदनंतर स्लाइटली टर्न आणि आतमध्ये आलेला बॉल तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. सुरुवात इथे सिंगलनी झाली आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय आता श्री गणेश होत असताना टीम नक्कीच चामटोली संघाचा एका बाजूला सामटोली संघ, दुसऱ्या बाजूला इनगाव हे दोन्ही दिग्गज संघ आमने सामने फाईट करतात आणि डी ग्रुप मध्ये आपण पाहतोय खरं तर ही फर्स्ट मॅच आहे. काल आपण जर पाहिलं नक्कीच डॉटने सुरुवात झाली होती या स्पर्धेची, परंतु आजच्या दिवसाची सुरुवात नक्कीच या सिंगलने आली आणि अजून एक सिंगल तुम्हाला माहिती आहे. सकाळचं सत्र तुम्ही पाहता जेपी पॅनल संपूर्ण आज उपस्थित आहेत. tenniscricket.in गौरव सावंत आणि टीम आज जरूर उपस्थित आहेत. स्वतः गौरव इथे उपस्थित आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम कालपासून भरपूर मेहनत ते देखील करतात आणि त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. आज खरं आता संपूर्ण ब्रॉडकास्ट टीम अगदी मध्ये बसून पूर्णपणे ही स्पर्धा जरूर कॅप्चर करणार आहेत आणि प्रॉपर टेलिकास्ट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आज पूर्ण दिवसामध्ये. येस इथे व्हाईटचा कॉल येतोय. जय पवार सर स्वतः सांगतात येस इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जम पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन अ बोर्ड. सकाळचं सत्र तुम्ही जरूर पाहतात आणि बरेचसे प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये देखील जोडले गेले. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. तेजस आणि दिनेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्हाला पाहायला मिळतो. इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल तर चाललाय. फिल्डर देखील जातात मागोमाग आणि इथे तोपर्यंत या 2 धावा जरूर कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणावं लागेल आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल ते म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. आणि या चामटोली संघ म्हटला तर सातत्याने या सीझनमध्ये या अंगामध्ये भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये आणि तोच संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. नक्कीच बरेचसे कारनामे या संघाने या सीझनला नक्कीच केले आणि आता तोच संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. सामटोली संघ इन ॲक्शन मध्ये स्ट्राईक एंडवरती तेजस. इकडे देखील बॅकफुट लावून लेट कट खेळायचा होता. फिल्डर आहे त्याला बीट करून बॉल मागे चाललाय. थोडीशी मिसफील्ड झाली आहे तोपर्यंत या 2 धावा जरूर कंप्लीट होतात आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आहे. अगदी आपण जर पाहिलं जगन्नाथ क्रीडा संकुलावरती स्पर्धा सातत्याने भरपूर बहुचर्चे ते मैदान आहे आणि या ऐतिहासिक मैदानावरती ऐतिहासिक राहताना स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. त्याला कित्येक वर्ष प्रत्येक बदलापूरचा खेळाडू या स्पर्धेची नक्कीच आतुरतेने वाट पाहत होता. तो क्षण तुम्हाला पाहायला मिळतो. 8 दिवस डे नाईट फॉर्मॅटमध्ये हे क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची राहताना पंढरी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. इकडे देखील फुलचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. ब्लॉक होलचा बॉल, बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. बॅटन पॅडच्या मधून बॉल ट्रॅव्हल होतोय, मागे गेलाय आणि इथे डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची सांगता तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. या ओव्हरमधील पण जर पाहिलं तर पहिला डॉट आलाय आणि आजच्या दिवसातील पहिला डॉट. ओव्हर नंबर 1 P1चा षटक तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र आणि सन्मान्य आदरणीय प्रतीक दादा देखील आढावा घेतात. सकाळच्या सत्रापासून इथे जोडले गेलेत. अनिकेत दादा देखील असेल. सातत्याने भरपूर मेहनत ही स्पर्धा ज्यांच्या पूर्णपणे खांद्यावरती जिम्मेदारी आहे. इकडे लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत आणि इकडे सुंदर झेल टिपली गेली. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. हार्ड हिटर बॅटर तेजस बॅक टू डकआउट. फलंदाज बाद.
हो जय घोष गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे, जय घोष गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे, घामाच्या थेंबात स्वप्नांचा सूर्य मैदानावरी उतरला रे. थँक्यू सो मच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर जरूर होतोय. हर्षद आलेत न्यू बॅटर मैदानावरती पाहायला मिळेल. बघा पहिला बॉल 12:24 पडलाय, देखील नोंद घ्या. बॅटिंग टीम आणि फिल्डिंग टीम, खास करून फिल्डिंग टीम आपण लक्ष द्या. 12:24 पहिला बॉल पडलाय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचं आहे, हे विसरू नका. की अन्यथा एक फिल्डर तुम्हाला 5व्या ओव्हरमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. कारण की काल आपण पाहिलं जांताराचा संघाला देखील पॅनलाइज करण्यात आलं. तदनंतर टॉससाठी उशिरा दाखल झाले होते त्या एरंजाड संघाला देखील 2 बॉलची पेनल्टी देण्यात आली. कारण की मोठी स्पर्धा आहे आणि शिस्तीचं पालन करणं देखील फार गरजेचं आहे. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 घेऊन आले. बॉलिंग मार्कवरती अनिकेत आलेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 स्ट्राईक एंडवरती दिनेश भगतला तुम्ही पाहतात भन्नाट फॉर्म मध्ये खेळाडू आहे आणि आता तोच स्ट्राईक एंडवरती पाहायला जरूर मिळतोय. दिनेश भगत स्ट्राईक एंडवरती बॅटर. पहिला बॉल स्ट्रेट खेचलाय, फटका चांगला पाहायला मिळतो. फिल्डर आलेत वेगानं आणि नक्कीच बॉलला स्टॉप केलाय. दुसऱ्या धावेचा कॉल धोक्याची घंटा, परंतु इकडे या 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात. क्या बात आहे, अगदी वेगाने या 2 धावा कंप्लीट. पहिल्याच बॉलवरती सुरुवात नक्कीच चांगली करायची होती दिनेशला, परंतु प्रॉपर टायमिंग नव्हता, थोडंसं कनेक्शन लेट झालं आणि ते जरूर या 2 धावा मिळतात. धावफलक पोहोचलोय 9व्या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड. ती प्रत्येक मैदानाच्या चौफेर बाजूला तुम्ही पाहतात स्टँड्स लेजंड क्रिकेटरचे तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. ओ इथे स्विच हिट, अल्टी पलटी आणि बॉल सीमा रेषा बाहेर कल्टी. तेरा धावा धावफलकावरती. नक्कीच आज महाशिवरात्री देखील आहे. सर्वांना नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा महाशिवरात्रीच्या. हो अजून एक त्या दिशेने फटका खेळायचा होता. पुनश्च एकदा स्विच हिट केलाय आणि हा स्विच हिट नाही तर हा स्वीट हिट आहे. हाताला चुंबन घेऊन बॉल चाललाय ऑन स्टॉप लॉंग स्टॉपला आलेला चौकार. स्वार टू बॅक 2 चौकार आलेत. तमखम दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये आणि आता अगदी आपण जर पाहिलं 3 बॉल फेस करत असताना 10 धावा आतापर्यंत त्याच्या पाठमधून आल्यात. आधीच मी म्हटलं होतं, उल्लेख केला होता की या सीझनला या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू दिनेश भगत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती अग्रेसिव्ह बॅटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. अष्टपैलू खेळाडू, बॅटिंग असू दे बॉलिंग असू दे, फार चांगला खेळ नेहमीच राहिला या संघासाठी. इकडे फुलटॉस बॉल बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि फिल्डर आहेत परंतु मिसफिल्ड झाली आहे. कॅचचा प्रयत्न होता, दुसऱ्या धाब्याचा कॉल देखील इथे आला म्हणजे आता कॅच देखील ड्रॉप. विराज तिकडे होते, थोडीशी चूक जरूर झाली परंतु इतकं सोपं नसतं कारण की एवढं डिस्टन्स कव्हर करणं, त्यानंतर ते प्रयत्न करणं आणि आता या 2 धाब्या जरूर कंप्लीट होतात. 2 धाब्याच्या मदतीनं धावफलक पोहोचलोय 19 धावा. 19 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. षटक क्रमांक 2 तुम्ही पाहता थोडंसं मागडं षटक ठरतंय की काय हे म्हणावं लागेल कारण की आता 2 अजूनही बॉल उर्वरित आहे. 2 टू गो. पुढे एकदा बॉलर तयार. राईट ऑन द विकेट. पुढचा बॉल यावेळी स्ट्रेट उडवलाय आणि हा उडवला नाही तर हा पोहोचवलाय सीमा रेषा पार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिनेश भगत कवार सिक्सर. थँक्यू सो मच डीजे रॉनी. कालपासून आमच्या समेत नक्की जोडले गेलेत. राईट नाम द विकेट. ओ इकडे देखील स्विच हिट खेळायचं होतं परंतु इकडे डॉट बॉल होता. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये आणि आता षटक क्रमांक 2 अखेर नक्कीच कंप्लीट झाले आणि धावफलक जम पोहोचलोय 25-25. 25 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 चा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय. बघा 12:24 पहिला बॉल पडलाय आणि तुम्ही 9 मिनिटाचा वेळ नक्कीच 2 ओव्हरसाठी घेतलाय देखील नोंद घ्या.
अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. पुनश्च एकदा यावेळेस विश्वास दाखवलाय. षटक क्रमांक 3 सुंदरकांत आलेत बॉलिंग वरती. वैयक्तिक दुसरं षटक आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच ओळख राहिली चंद्रकांत यांची. आणि इनगाव म्हटलं तर सातत्याने पंकज कडव असेल. सातत्याने गेले कित्येक वर्ष इनगावचं नाव सातत्याने ज्यांनी लौकिक केलं असा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. पंकज कडव एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि अगदी युवकांना नेहमीच घेऊन खेळणारा असा क्रिकेटर म्हणून नेहमीच ओळख राहिली. तोच पंकज कडव वेस्टर्नच्या मागे तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ट्वेंटी फाय ऑन बोर्ड 25 धावा फलकावरती आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेशजी मनोहर धुळे यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत कन्नूरगावचे उद्योगपती रुपेशदादा राऊत यांचंही आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे चंद्रकांत. राईट मोद विकेट. इकडे देखील आपण पाहतोय गुल्लेचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय आणि फिल्डर आहेत लॉंग ऑफला. एक सिंगल ते कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि इथे अखेर या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या. बाल बसावले गेलेत म्हणावं लागेल. जर नेम लागला असता तर इथे बॅटरला परतावा लागला असता. या 2 धावा कंप्लीट होतात आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते म्हणजे 27 ऑन बोर्ड. आज दिवस क्रमांक 2 तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. महाराष्ट्रामधील एक नामांकित स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही नेहमीच पाहत असतात, नेहमीच राहताना खेळत असतात, परंतु त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सातत्याने या स्पर्धेची चर्चा मी तर म्हणेन महाराष्ट्रभरमध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील खरं तर तुम्हाला जरूर पाहायला मिळते. ती स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 आणि हे टेबल पूर्णपणे सेट केलेलं आहे. परंतु इथे बटका चांगला पाहायला मिळतो आहे. टॉप क्लास बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर होते आणि आता हर्षदच्या बॅटमधून आलेला हा सिक्सर षटकार. 6 धावा नक्कीच इथे ऍड होतील स्कोर कार्ड वरती. मी तर म्हणेन अगदी दोन्ही आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये टॉप गिअर वरती बॅटिंग जरूर करतात. सकाळचं सत्र तुम्ही पाहता, सकाळच्या सत्रापासून खरं कालपासून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. अगदी टॉप क्लास नियोजन आहे, परंतु ही जी जिम्मेदारी आहे ना ती आमच्या अनिकेतजी कुलकर्णी असते त्यांच्या माध्यमातून ही जरूर तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळते. कारण की टॉप क्लास मॅनेजमेंट तुम्हाला पाहायला मिळतो संपूर्ण आयोजन कमिटीचं. आमचे प्रतीक दादा असतील सातत्याने भरपूर मेहनत ते देखील करतात. काल रात्री जरी मॅच संपल्या असेल तर देखील संपूर्ण मयूर ग्रुप पूर्णपणे इथे उपस्थित होतात आणि पूर्णपणे जी पिच रिपेअरिंग देखील केली. कारण की आजपासून पुन्हा एकदा कंटिन्युअस तुम्हाला मॅचेस जरूर पाहायला मिळतील. 8 दिवस करताना ही स्पर्धा या खेळपट्टीवरती चालू राहणार आणि प्रत्येक दिवसामध्ये आपण जर पाहिलं पिच रिपेअर करणं देखील फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चंद्रकांत बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर बॉल लेट कट खेळायचं होतं, परंतु इथे आपण पाहतोय आता हा डॉट बॉल आलाय. बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला. तदनंतर आपण जर पाहिला तर नक्कीच हा बॉल तुम्हाला डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगोदरचा बॉल तुम्ही पाहिला असाल, पहिला या ओव्हरचा तिथे डबल आला, तदनंतर षटकार, तदनंतर डॉट बॉल. समीकरण प्रत्येक बॉलवरती चेंज होतं. इनिंग नंबर 1चा खेळ चालू आहे. इकडे देखील लॉफ्टर शो खेळायचा होता हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चंद्रकांत आहेत आणि चूक होणार नाहीये. विकेटचं बटन पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना टीमला दुसरा. हर्षद बॅक टू पवेलियन, फलंदाज बाद. विनंती असेल टकआउट मधून. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळेल. अभिजित आलेत न्यू बॅटर इनॅट नंबर 4 वरती. नवीन फलंदाज जरूर पाहायला मिळतात. अभिजित आणि खरं दिनेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दिनेशचा विचार केला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. टॉप क्लास खेळताना बॅटिंग नेहमीच त्याची पाहायला मिळते आणि आता देखील तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झालाय. पुरुष एकदा बॉलर आपण पाहतोय खरं चंद्रकांत बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर नंबर 3.
राईट अमोर द विकेट. ओ इकडे देखील आले आले आडवा बॅटने फटका दमदार आहे. आय एम लेट बट आय एम ग्रेट. ठोकला हा सीमा पार. धावा मिळतात 6. षटकार. या पर पहिल्या बॉलवरती हार्ड हिटिंग बॅटर असं म्हणावं लागेल. पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या उडवला. पुढचा बॉल पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती जरूर पाहायला मिळेल. चंद्रकांत वरती इथे सध्याच्या घडीला हवाई हल्ले चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओ इकडे बॅट्सलिडिंग एज आणि इथे विकेटचं बटन. बारी बारी सबकी, कभी तुम्हारी तो कभी हमारी, एक तेरी तो एक मेरी. विकेटचं बटन. फलंदाज बाद. पुनश्च एकदा सुरुवात करतोय. बघा वेळेचं देखील मर्यादा आहे. प्रत्येक वेळेवरती करताना आपण पाहतोय उपस्थित होणं देखील फार गरजेचं आहे. आणि आजच्या दिवसातील मॅच नंबर 1 तुम्ही पाहतात, अनुभवतात. चला मॅच नंबर 2 नक्कीच आपण इन्व्हाइट करतो दोन्ही टीम्सला टॉससाठी. एका बाजूला सत्संग शिरगाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम दहिवली. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आणि एका अगेन्स्ट फाईट करायचा असताना सत्संग शिरगाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण नक्कीच टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस हे कंपल्सरी होणार आहे, हे देखील नोंद घ्या. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा. येस ऑन गोईंग मॅचकडे आपण नक्कीच वळतोय. जाऊया पुनश्च एकदा मैदानाच्या दिशेने जिथे मॅच चालू आहे. एका बाजूला फाईट करत असताना इनगाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम सामटोली संघ. बघा 16 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलेला आहे 3 षटकासाठी, हे देखील नोंद घ्या. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक टाकायचं आहे. आणि आता एक फिल्डर तुमचं 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती विराज आहेत. पहिलाच बॉल लॉफ्टेड स्ट्रोक. फिल्डर आहेत, चुकी घडणार नाहीये. पहिलाच बॉल वरती विकेटचं बटन. दिनेश भगतला परतावं लागेल. वाघाची शिकार. फलंदाज दिनेश. बॅक टू पवेलियन. फलंदाज बा. हो जय घोष गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे. जय घोष गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे. घामाच्या थेंबात स्वप्नांचा सूर्य मैदानावर उतरला रे. थँक्यू डीजे रॉनी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. आशिष आलेत. आशिष आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळते. पूर्ण बॅटिंग लाईनअप ऑर्डर आपण जर पाहिली तर नक्कीच धावा इथे जर जास्त कोणी बनवले असेल ते म्हणजेच दिनेश आहेत. कारण की चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते नेहमीच. इथे वाईटचा कॉल जरूर आलाय. एक्स्ट्राच्या पद्धतीने आपण पाहतो आता दाफल जम पोहोचलाय ते म्हणजेच 40 धावा 40 ऑन अ बोर्ड टीम टोटल तुम्हाला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना या टीमची. एकदा बॉल होती यार बॉलिंग ट्रॅक वरती. इकडे देखील आडवा बॅटने फटका सजवलाय केला, परंतु इथे जरूर सिंगल मिळते आणि सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये.
आणि या सिंगलच्या मदतीने दाफलक पोहोचेल ते म्हणजेच 41 ऑन अ बोर्ड. 41 धावा दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. मयूर ग्रुप आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 सैथरा तुम्हाला पाहायला मिळतोय, जी खरं आता क्रीडा स्पर्धा ऐतिहासिक नगरीमध्ये नक्कीच घडते आणि बदलापूरचं नाव भारताच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी नेऊन ठेवलंय अर्थातच सन्मान्य आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब असतील, प्रतीकजी पिसेकर साहेब असतील आणि संपूर्ण मयूर ग्रुप त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी ही स्पर्धा फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये मर्यादित नाहीये, परंतु भारताच्या कानाकोपऱ्यात आज नक्कीच कालपासून पोहोचली आहे. कारण की युट्यूबच्या माध्यमातून देखील संपूर्ण tenniscricket.in ही वाहिनी तुम्हाला जरूर पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रत्येक घरोघरात पोहोचवण्याचं काम नक्कीच ते करतात. त्यांचं देखील विशेष कौतुक होणं फार गरजेचं आहे. संपूर्ण जेपी पॅनलचे अंपायर्स देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आज करताना कॉम्बॉक्समध्ये देखील मला ऑफिशियल कॉमेंटेटर टीम्स देखील पाहायला जरूर मिळेल. म्हणजेच आमचे सतेज समालोचक राहुलजी चव्हाण सर असतील, महेश धुळे सर, सोमनाथ खाडे सर यांचा आवाज तुम्हाला जरूर आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळणार आहे. ऑफिशियल सातत्याने ही टीम तुम्हाला पाहायला मिळेल ज्यांचा आवाज प्रत्येकाच्या कानावरती पडेल. नोचा कॉल नक्की झाला आणि ते आपण पाहतोय दाफलक पोहोचलोय ते म्हणजेच 45-45 आणि आता फ्रीडचा बॉल तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. म्हणजे आता संधी असणार आहे. आजच्या दिवसातील पहिला नो बॉल आणि पहिला फ्री हिट नक्कीच पाहायला मिळतोय. पंचांचा हेलिकॉप्टर ऑन आहे. फ्रीडचा बॉल उघडा डोळे पहा नीट, कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. फ्रीडचा बॉल कशा प्रकारचे फटकेबाजी येते या बॉलवरती. बॉलर तयार. फ्रीडचा बॉल आडवा बॅटने खेचलाय करा, फिल्डर जज करतात, परंतु इकडे दुसरी धाव देखील अखेर कंप्लीट झाली आहे आणि या दोन धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचेल ते म्हणजेच 47 धावफलकावरती. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 सैतरा तुम्हाला पाहायला मिळतोय. आज भरपूर असे संख्येने प्रेक्षक देखील उपस्थित आहेत. प्रत्येक स्टँड मध्ये आपण पाहतोय प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षकच मला जरूर पाहायला मिळतात. आज दिवस क्रमांक दुसरा या स्पर्धेचा 8 दिवस क्रिकेटचा रणभूमी तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल. मोठमोठे संघ, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात टेबल टॉपर खेळाडू नक्कीच या क्रीडांगणावरती खेळताना जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. धावफलक आपण पाहतोय जम पोहोचलाय ते म्हणजेच 48 धावफलकावरती आहेत. नंबर 4 चा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. पुढचा बॉल स्ट्रेट खेचला अलॉंग विथ द कार्पेट विषय प्रिझम मध्ये आणि फिल्डर आहे तोपर्यंत इथे दुसऱ्या धाब्याचा कॉल येतोय, परंतु इकडे पाहावं लागेल विकेट उंगली उपर आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना टीम सामतोली संघाला फलंदाज बाद. पाहतोय श्रावण आलेत मैदानाच्या आतमध्ये. पाटर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. इकडे देखील पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, मिस मॅच टायमिंग आणि इथे अजून एक धक्का. विकेटचा सिलसिला जारी. अजून एक धक्का लागत असताना टीम सामतोली संघाला फलंदाज बाद. या दरम्यान आपण पाहतो नेक्स्ट मॅच सत्संग शिरगाव आणि त्यांना फाईट करेल श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण या ठिकाणी रेडी राहायचे. लक्षात असू द्या, जो संघ किंवा ज्या संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित नसेल त्या संघाला बॉलची पॅनल्टी आहे, हे लक्षात असू द्या. काल एक संघाला एरंजर टीमला 2 बॉलची पॅनल्टी लागली होती. असं कृत्य कोणत्याही संघाने आणि खेळाडूने करू नये, लक्षात असू द्या. जो शेड्यूल आहे या संपूर्ण स्पर्धेचा तो आम्ही तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवतोय, त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचंय.
सेकंड इनिंगचा पहिला बॉल जर पडला खेळपट्टीवरती तर तुम्हाला 2 बॉलची पॅनल्टी आयोजकांच्या वतीने देण्यात येईल, हे लक्षात असू द्या. या आपण दोन्ही टीमला इन्व्हाइट करू. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आणि त्यांना फाईट करेल टीम सत्संग शिरगाव. या दोन टीम मध्ये लढत होणार आहे. नाव बॅक टू क्रिकेट, ओ टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. परत एकदा आपण बघतोय मागच्या दिशेने त्या हलक्या हाताने ड्राईव्ह केला. एक सिंगल नक्कीच मिळते. दुसऱ्या धाब्याचा मानस आहे परंतु धाडस नाहीये आणि ते सिंगलवरती थांबावं लागतोय. सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता दाफल जण पोहोचेल ते म्हणजेच 50 धावसंख्येवरती टीमची हाफ सेंचुरी नक्कीच कंप्लीट झाली. बॅटिंग करत असताना टीम सामटोली संघाची षटक क्रमांक आपण पाहतोय आता 5वं चालू आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल जरूर आले. प्रदीप आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. इनिंग नंबर 1चा खेळ चालू आहे. प्रगती पथावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 50 धावा फलकावरती 50 ऑन अ बोर्ड. इकडे आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द ऑफ सीक. एक व्हाईट बॉल नक्कीच ऍड होईल स्कोर कार्ड वरती आणि धाव फलक जण पोहोचेल 51 धावा 51 ऑन अ बोर्ड. सकाळचं सत्र तुम्ही पाहतात खरं आता एन्जॉय करतात ही स्पर्धा. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 एक मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा आणि मुख्य व्यासपीठावरती देखील बरेचसे पाहुणे देखील मंडळी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिस टायमिंग स्ट्रोक पुनश्च एकदा हवेमध्ये आणि इथे डाऊन द बॉल फिल्डर. विकेटचं बटन, अजून एक विकेट. विकेट वरती विकेट जात चालल्यात बॅटिंग करत असताना टीम सामटोली संघाचा आणि आता परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. मंगेश बॅक टू डकआउट. की जर 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि न्यू बॅटर रोहित आले मैदानाच्या आतमध्ये आणि आमच्या समवेत देखील रोहित आहेत. रोहित पिसेकर ऑफिशियल स्कोरर जे कालपासून आमच्या समवेत जोडले गेले आणि अगदी टॉप क्लास स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते. काल संपूर्ण दिवसभर अगदी आपण जर पाहिलं तर म्हणेन जवळजवळ 4 ते 5 वेगवेगळ्या इंक्समध्ये कलरफुल पेन्समध्ये हे स्कोर कार्ड सजवलं जातं आणि प्रॉपर स्कोरिंग अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या 3 धावा जरूर कंप्लीट होतात आणि या 3 धाव्याच्या मदतीने आपण पाहतो आता धाफर जण पोहोचले ते म्हणजे 54 धावा 54 ऑन अ बोर्ड. त्याच दरम्यान आपण पाहतोय खरं आता सोमनाथजी गाडे सर यांचं देखील इथे आगमन झालं. बुलंद तोफ शहापूरची म्हणून नेहमीच ओळख राहिली आणि आता नक्कीच त्यांचं स्वागत होतं. वेलकम. त्यांचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळेल. आपला मनपूर्वक सरचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 56 धावा दाफलकावरती आहेत 54 ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा बॉलरती या प्रदीप बॉलिंग ट्रॅक वरती. इकडे आपल्याला पाहावं लागेल 9चा कॉल येतोय. पुन्हा एकदा बीमर आलाय ओव्हर द बेस्ट अंपायर्स कॉल आलाय आणि इथे 9चा कॉल. पुन्हा एकदा हा बॉल टाकावा लागेल. पुन्हा एकदा हा फ्री हिट तुम्हाला पाहायला मिळेल. हे चॅलेंज केलंय यावेळेस फिल्डिंग टीमने. चेक केलं जाईल DRS टेक्निकल रूम मध्ये. नक्कीच ऑफिशियल अंपायर जॉईन आहेत. DRS ची मागणी नक्कीच घेतली है. ओवर द वेस्ट से का अंडर द वेस्ट हे चेक केलं जाईल. दूध का दूध पानी का पानी. DRS के बाद आगे की कहानी. येस इट इज अ नो बॉल आणि पुन्हा एकदा आपण रिव्ह्यू देखील नक्कीच गमावलाय फिल्डिंग टीमने. प्रत्येक टीमला आपण पाहतो एक रिव्ह्यू नक्कीच देण्यात आलाय प्रत्येक इनिंगसाठी आणि तो जो एक रिव्ह्यू होता तो नक्कीच गमावलाय टीम फिल्डिंग टीमने. आणि नेक्स्ट बॉल तुम्हाला फ्री हिटचा बॉल आहे. मोठा प्रहार करण्याची संधी जरूर आहे. स्ट्राइक एंड वरती बॅटर तयार. फ्री हिटचा बॉल यॉर्कर लेन. क्या बात आहे. प्रॉपर पिचिंग इथे झाली बॉलची आणि क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र नेहमीच ओळखलं जातं आणि आता विकेटचं सॅक्रिफाईस नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. परतावं लागेल विकेटसाठी. इथे सॅक्रिफाईस होत असताना अजून एक धक्का लागलाय टीम सामटोली संघाला. फलंदाज पार. दाफलक आपण पाहतोय पोहोचलं ते म्हणजेच 55 धावा
55 ऑन बोर्ड. 55 धावा धाव फलकावरती लागले गेले आहेत. शेवटचे 2 बॉल टू गो. आखरी 2 गेंदे शेष आहे. प्रदीप बॉलिंग मार्कवरती फुटवर्कचा वापर करायचा होता. इथे बॅट्समन लिडिंग एज एज अँड गॉन. आल्या पावली बागरी परततात. पुन्हा एकदा अजून एक धक्का लागत असताना बॅटिंग करत असताना टीम सामतोली संघाला 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. चा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. जरी एक्स्ट्रा आले या ओव्हरमध्ये तर देखील चांगले विकेट्स नक्कीच घेतलात प्रदीपनं. आतापर्यंत आपण जर पाहिलं 2 विकेट्स नक्कीच कॅरी केल्यात. विकेट टेकिंग गोलंदाजी म्हणावे लागेल. मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रदीप. शेवटचा आणि आखरी षटक तुम्हाला पाहायला जरूर मिळतोय. लास्ट ओव्हर आणि लास्ट बॉल देखील आहे. ओव्हर द कव्हर सीट करायचा होता. फिल्डर आलेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि शेवट गोड केलाय. शेवटच्या बॉलवरती आलेला हा संजीवनी देणारा चौकार 4. निलेशजी ठाणगे आणि प्रीतम कर्णिक या आपण दोन्ही मान्यवरांना विनंती करू. या आपल्या शुभस्य आपण टॉस करू तुमच्या उपस्थितीत. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट सत्संग शिरगाव. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय जगन स्मृती चषक 2026 आहे. दमदार पर्व. प्रतीक आणि मयूर अशा नाण्याच्या 2 बाजू. या ठिकाणी प्रतीक कॉल टीम दहिवली संघाचा होता. मान्यवरांना विनंती राहील आपण स्थान बनवायचं. टॉस जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण करू आम्ही. कसं फील करशील आज या क्रीडानगरीमध्ये खेळायचं आहे? अगदी आपण पाहतो नेहमी रेग्युलर गटामधून खेळत असताना अनेक क्रीडांगणे तुम्ही पाहिलं असतील, परंतु या क्रीडानगरीमध्ये आज कसा खेळ राहील आणि कसं वाटेल? या ग्राउंडवर खेळायला तर मजा येते ना. ग्राउंड आम्हाला इथं खेळायची संधी आहे. मी त्यांचा खूप आभार मानतो. आज खरं तर फिल्डिंग तुम्हाला करायची आहे. प्रतिस्पर्धी संघ शिरगाव. मला तरी असं वाटतं की शिरगाव सत्संग हा संघ या सीझनमध्ये तुमच्या समोर पहिल्यांदाच खेळतोय. काय स्ट्रॅटर्जी आहे? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. असे कोणते तुझ्याकडे गोलंदाज आहेत ज्यांच्यावरती तुझा जास्त भरोसा आहे? ॲज अ कॅप्टन म्हणून तू आज या ठिकाणी आलेला आहेस. नाही, गोलंदाज तर आहे ते मैदानात उतरल्यावर समजणार. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप सुंदर आहे. धन्यवाद. अगदी थोडक्यात उत्तर या ठिकाणी दहिवली टीमच्या कॅप्टन्सने दिलेले आहेत. सत्संग शिरगाव टॉस तुझ्यासाठी किती महत्वाचा होता? टॉस तर महत्त्वाचंच होतं भरपूर. टॉस जिंकलो असतं तर आम्ही पण फिल्डिंगच घेतली असते. आता बॅटिंग करायची आहे, विरुद्ध दिशेने तुम्हाला जायचं आहे. खरं तर आपण पाहतो दुपारच्या सत्रामध्ये धावा होत आहेत. तुम्ही एक चांगलं टार्गेट सेट करण्याच्या दृष्टिकोनातून मैदानाच्या आतमध्ये उतराल. मग 5 ओव्हरमध्ये तुमची काय रणनीती आहे? 5 ओव्हरमध्ये आम्ही कमीत कमी 60-65 प्लस करण्याचा प्रयत्न करू. सत्संग शिरगाव गेली कित्येक वर्ष चांगला क्रिकेट अगदी आपण पाहिलं तर आजी माजी खेळाडूने खेळलेला आहे. चांगले दर्जेदार आयोजक तुमच्याकडे आहेत. चांगल्या स्पर्धा तुम्ही भरवतात. मग या आयोजनाविषयी काय सांगाल? हे आयोजन तर खूपच छान आहे. धन्यवाद. टीम सत्संग शिरगाव टॉस जिंकला या ठिकाणी श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीने आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. आमंत्रण केलं बॅटिंगसाठी खेळाच्या पहिल्या सत्रासाठी सत्संग शिरगाव टीमला. कुठेही जाऊ नका, ऐकत्र पाहत राहा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026. या आपण जाऊया लगेचच. एकूण 60 धावा बनल्या गेलेल्या आहेत. 60 धावांचं लक्ष्य. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरेल. टीम इनगाव संघाची आपण त्यांच्या देखील थोड्याशा प्रतिक्रिया घेणार आहोत. थँक्यू सो मच. आणि इनिंग नंबर 2 ला आपण जरूरच सुरुवात करणार आहोत. आणि जशी इनिंग नंबर 2 ला सुरुवात होईल आणि तिथे जोडले जातील शहापूरचा एक बुलंद आवाज, अर्थातच सोमनाथजी खाडे सर. ओव्हर टू ऑन बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद अनुजी मोरे सर. चला आपण 2 सलामीवीर आपल्या सोबत आहेत. या ठिकाणी
प्रथमतः तुमचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. 59 धाबा बनलेले आहेत. काय सांगाल 60 धाबांचं लक्ष्य, कशी रणनीती आहे आता? नक्कीच लास्टपर्यंत खेळण्याचा प्रयत्न करू आणि चेसेबल आणि गेटेबल रन आहेत तर नक्कीच ट्राय करू. आता सध्या साथीनं या ठिकाणी पंकज आहेत. काय किती पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न राहील? सध्या आपण पाहतो पॉवर प्ले मध्ये तुम्ही किती फायदा उचलाल? पॉवर प्लेचा नक्कीच फायदा उचलण्याचा प्रयत्न करू. पार स्कोअर तरी अराउंड 25 ते 26 2 ओव्हरमध्ये करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. कसं वाटतंय? अगदी आपण पाहतोय खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग केली आहे, आता बॅटिंग करायची आहे. कसं वाटलं या क्रीडानगरीमध्ये? ह्या ग्राउंडवर किती फिल्डिंग केली थकलो तरी ह्या ग्राउंडचं नजारा बघून नक्की एनर्जेटिक फील होतं. त्यामुळेच खेळण्याचा इथे चान्स दिल्यामुळे आम्ही पेसेकर बंधूंचे आभारी आहोत. धन्यवाद. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ दी टीम या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान क्रिकेट संघ सामटोली बनाम इनगाव या दोन टीम मध्ये चालू असलेलं हे घमासान युद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सामना शेवटपर्यंत पाहत राहा. सामना या ठिकाणी अतिशय रंगतदार आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026चा हा थ्रिलिंग मॅच तुम्हाला या ठिकाणी एन्जॉय करायचंय. या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थोडंसं होईल परिवर्तन. मी तुर्तास थांबतो, आमच्या वाडीला देतो विश्रांती. ऐकूया बदलापूर शहापूर मुरबाड नगरीचा एक दमदार आवाज सन्माननीय सोमनाथजी खाडे सर यांना. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. बदलापूर समालोचक समितीची आमची एवन जोडी अध्यक्ष मॅडी धुळे सर, त्याचबरोबर उपाध्यक्ष आमचे राहुलजी चव्हाण सर आणि आम्हाला समालोचन कक्षामधनं साथ देत आहेत आमचे युवा समालोचक अनुजजी मोरे सर. आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार. संपूर्ण ऑफिशियल टीमचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करूयात. विशेष आभार संपूर्ण आयोजन समितीचा आपण व्यक्त करतो आहोत. स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 आणि दुसऱ्या दिवसाची ही धाकड मॅच मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्धाला सुरुवात. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. एक सिंगल धाव मिळतीये आणि सिंगल धावेच्या मदतीनं या ठिकाणी श्री गणेशा झालाय. पूर्वार्ध संपला. 5 षटकांच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान चामटोली संघानं बनवल्या 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष ठेवलंय. लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग करायला या ठिकाणी सुरुवात केली. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी इंदगाव संघासाठी 2 आघाडीचे फलंदाज, एका बाजूनं विकी आणि दुसऱ्या बाजूनं पंकज, हे 2 फलंदाज मैदानावरती बॅटिंगसाठी आलेत. पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळतीये. गोलंदाजी मार्कवरती हर्षद. पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. अतिशय सुंदर क्रीडांगण. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 या मैदानावरती आल्यानंतर तुम्हाला वेगळा आनंद आणि वेगळा फील सातत्यानं मिळत असतो. आणि त्यातल्या त्यात पर्वणी म्हणजे मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर आणि संपूर्ण मयूर ग्रुपचं हे दर्जेदार आयोजन. लेगबाईचा इशारा येतोय. सिंगल मिळतीये. एक सिंगल धाव फलकावती. येस सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय बालकृष्ण दादा मुंडे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि सन्माननीय अनिलजी सुरोशे आपले हार्दिक स्वागत. मॅच अत्यंत तंतोतंत तुम्हाला सोमनाथजी खाडे सर पाहायला मिळेल. खरं तर चामटोली संघ सध्या भन्नाट इनफॉर्म मध्ये असलेला संघ आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती शेवटच्या जोडीने लगावलेला चौकार या मॅच मध्ये तो मात्र महत्वपूर्ण ठरेल. 59 धावा बनल्या गेल्यात. 60 धावांचं लक्ष म्हणजे प्रति षटकामागे 12.00च्या सरासरीने या धावा चेस करावा लागणार आहेत टीम इंदगाव संघाला. नक्की शेवटच्या बॉलवरती जो चौकार आला ना, तिथनं मोमेंटम मिळालं आणि त्यानंतर मैदानावरती फिल्डिंगसाठी उतरल्यानंतर एक वेगळा मोमेंटम त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळालाय. अद्यापपर्यंत गोलंदाजी सुंदर राहिली आहे. मात्र इथे ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर वाईट बॉलचा कॉल करतायत पंच JP सर. आज स्वतः इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना साथ देत असताना दुसऱ्या बाजूनं अभय पाटोळे सर. ही पंचांची जोडी, संपूर्ण जिम्मेदारी खांद्यावरती. इथे ओव्हरपिच जागेवरनं टोलवलाय आणि धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दे धमाका. सिक्सर.
मदतीनं धावफलकावरती मोठी छलांग पाहायला मिळते. तब्बल 9 धावा इथे स्कोअर कार्डवरती. सलामीची जोडी विकी आपण पाहिला तर सुरुवातीला थोडासा संयमी, पहिल्या बॉलवर सिंगल त्यानं घेतली, त्यानंतर एक डॉट, इथे सिक्सर ठोकलाय. इरादे स्पष्ट केलेत. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झालाय, फिल्डर त्या ठिकाणी अगदी क्विक फिल्डिंग पकडला आणि वेगानं थ्रो सुद्धा आलाय. मात्र इथे आपण पाहताय तर एक सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल. अतिशय दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार खाल्ल्यानंतर त्यानंतर लगेचच कमबॅक हर्षदचं पाहायला मिळतंय. एक चांगला चेंडू येतोय, बॅकअप डिलिव्हरी, धावफलकावरती 10 धावा. टोटल जर आपण पाहिली तर तब्बल 60 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. गोलंदाज हर्षद, स्ट्राईक चेंज होतीये. यावेळेस स्ट्राईक वरती खेळतोय पंकज, उजव्या हाताचा बॅटर. शॉर्ट पिच चेंडू बॉडी लाईन पुल केलाय, फटका चांगला आहे. 30 यार्डची पाबंदी आणि निश्चितच ही पाबंदी भेदली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4. आलाय चौकार. अतिशय सुंदर सुगम संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय. अगदी क्रिकेट सोबत म्युझिकची पर्वणी इथे आपण सर्वजण एन्जॉय करतोय. अतिशय दर्जेदार, बहारदार आणि सदाबहार आयोजन. अगदी काही दिवसापूर्वी मयूरदादांची भेट झाली, त्यावेळेला नक्कीच त्यांनी सांगितलं की या वर्षीच्या हंगामामध्ये एक नव्या जोशात आणि नव्या ताकदीनं पुन्हा एकदा मयूर ग्रुप उतरतोय आणि स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य पर्व त्यांच्या स्वप्नातून पुनश्च एकदा साकार होत असताना पाहायला मिळतंय. दर्जेदार आयोजन आणि निश्चितच आम्हाला इथून समालोचन कक्षामधनं साथ देत आहेत. अर्थातच स्कोररची भूमिका फार महत्त्वाची असते. आमचे रोहितजी पिसेकर प्रत्येक अपडेट व्यवस्थित देत आहेत. पूर्वार्धामध्ये त्यांनी सांगितलं की 8व्या बॉलवरती चौकार मिळाला आणि इथे जशी सुरुवात झाली आहे, पहिल्या षटकाच्या 4थ्या चेंडूवरती षटकार मिळाला आणि शेवटच्या बॉलवरती चौकार. एकंदरीत पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती टोटल पाहायला मिळते 14 विदाउट लॉस. ठीक, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य मयूरदादा पिसेकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपली हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं तर त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 80 ग्रामीण संघांना सोमनाथ खाडे सर या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलंय. जवळजवळ आपण पाहिलं तर 150 पेक्षा जास्त संघ या ठिकाणी आपल्याला सातत्याने खेळण्यासाठी इच्छुक होते, परंतु 80 ग्रामीण संघांना प्रथम प्राधान्य देण्यात आलंय. अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात ही स्पर्धा आपण पाहतोय. स्विचिटच्या माध्यमातून बॉल सरला या ठिकाणी आपण पाहतोय. पॉइंट मध्ये या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जा, क्वालिटी पाहायला मिळते. सध्या तरी चामटोली संघ तीनही फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करते. मग गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील अत्यंत सुंदर पाहायला मिळालाय. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. या दरम्यान आपण पाहिलं तर धनाजी शेठ इरमाळी पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. हितेश 11 जय हनुमान क्रिकेट संघ चामटोली. पुन्हा एकदा आपण पाहतो स्लोवर पद्धतीचा बॉल, गती परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण करण्यात आलं आणि सध्या ही स्ट्रेंथ राहिली आहे टीम चामटोली संघाची. नक्की नक्की अतिशय दर्जेदार या ठिकाणी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 60 धावांचा पाठलाग आहे आणि अगदी आपण पाहताय तर संमिश्र सुरुवात. इथे चांगला चेंडू, बॅटची कडा, प्रेशर होतं आणि विकेटचा निश्चितच अलार्म वाजला होता. बॅटची एज अँड देन टेकन. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जातोय. बॅट्समन विकीचा खेळ संपला. महाशिवरात्रीचा दिवस आहे मित्रांनो.
आपला संपूर्ण हिंदू धर्मियांसाठी अगदी सौभाग्याचा आणि सौख्याचा दिवस आहे. शिवशंभूंचं स्मरण आपण सकाळच्या सत्रापासून आज करतो आहोत. महाशिवरात्रीच्या आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना, मान्यवरांना, संपूर्ण ऑफिशियल टीमला, त्याचबरोबर आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व लाडक्या व्ह्युअर्सना मनपूर्वक शुभेच्छा आम्ही देत आहोत. महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. इथे विकेट नंबर 1 आपल्याला पाहायला मिळाला. विकी थोडासा नाराज, ज्याच्या बॅटमधनं एक सिक्सर आला होता. एकंदरीत 9 धावांचं त्यानं योगदान दिलं आणि त्याला मैदान सोडावं लागले. गोलंदाज दिनेश गोलंदाजी करत असताना लाऊड अपील आणि त्यानं मात्र इथे वनवा लावलाय. अगदी समोर प्लम मध्ये पकडलंय. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला दिलाय चले जावचा नारा. धक्का क्रमांक 2. षटकामध्ये धावा भरपूर वसूल करण्यात यश मिळालं होतं. एकही फलंदाज बाद झाला नव्हता. त्यानंतर आपण पाहताय षटक क्रमांक 2 ला जशी सुरुवात झाली, इथे मात्र चामटोली संघासाठी कमबॅक करून देणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दिनेश सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट त्यानं मिळवल्यात. ही इज ऑन हॅट्रिक. रोहित पिसेकर आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतायत की तब्बल 4थ्यांदा गोलंदाज ओव्हर हॅट्रिकच्या विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे आणि पहिली विकेट हॅट्रिक स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026च्या या स्पर्धेची येईल का, यासाठी हा चेंडू आपल्याला पाहावा लागेल. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती सुंदर मारा करतोय. टप्प्यावरती नियंत्रण चांगलं पाहायला मिळतंय. गतीमध्ये परिवर्तन चांगलं पाहायला मिळतंय. 4 चेंडू अद्यापर्यंत टाकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 5 चेंडू टाकलेत, 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट त्यानं मिळवल्यात. गोलंदाज दिनेश युवा यंगस्टर. चामटोली संघ मैदानावरती जर आपण पाहत असाल तर अलीकडच्या काळामध्ये मगाशीच मॅडी सरांनी सांगितलं की अतिशय दर्जेदार खेळ या वर्षीच्या हंगामात त्यांचा सातत्यानं राहिलाय. इनफॉर्म टीम, हॉट फॉर्म मध्ये असणारा संघ आहे. ऑन हॅट्रिक दिनेश, हॅट्रिक बॉल. सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला सन्मान दिला. बॅटिंग करण्यासाठी अमोल आलाय आणि त्यानं इथे आपण पाहिलं तर समोरच्या दिशेला हलक्या हातानं प्लेस केलं आणि हा चेंडू इथे निर्धाव संपन्न झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 2 बाद 16 धावा. बॅटिंग करतायत टीम इंदगाव. भारी स्वभावाचा साऱ्या बदला पुरुषरान नाव गाजतय मयूर भाईचा. ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्यानं. ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्यानं. थँक्यू. खरं तर आपण पाहतो आपल्या जीवाभावाचा खरं तर माणूस अर्थात मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सध्या मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील पहिला सामना चालू आहे. 18 बॉल विजयासाठी अजूनही 44 धावांची गरज आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सध्या तरी या सामटोली संघाने केलेली कमालीची गोलंदाजी या मॅच वरती पकड मजबूत करते. इनगाव संघाला या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर इथून मात्र गेअर चेंज करावं लागेल खाडे सर आणि एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागणार आहे. अत्यंत चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गोलंदाज सज्जद, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेस भन्नाट वेग, अचूक टप्पा, नियंत्रण, सर्व काही गोष्टी या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डॉट आलाय. अत्यंत सुंदर भेदक मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय टीम सामटोली संघाच्या वतीनं. गोलंदाज आपण पाहतो यश समोरच्या एंड कडून VIP डाईज मुख्य अतिथी कक्षाच्या एंड कडून एक षटक आहे. ओ पुन्हा एकदा शफल झालेत. आणखीन एक बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट टाकलेत. सध्या तरी या मॅच कडे पाहता सोमनाथजी खाडे सर असं वाटतं की आता 59 धावा पूर्वार्धामध्ये बनवल्या गेल्या आणि 60 धावांचं लक्ष असताना या मॅच मध्ये सध्या
ड्रायव्हिंग सीटवरती हितेश 11 जर्मन क्रिकेट संघ चामटोली वाटते. नक्की नक्की सुपर कमबॅक केलं. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये मॅडी सर 14 धावा वसूल केल्या होत्या, एकही विकेट नव्हती. त्यानंतर दुसरं षटक दिनेशचं जे आलं ना तिथून जबरदस्त कमबॅक केलं चामटोली टीमनं. सलग 5 बॉल डॉट आले आणि त्यानंतर आलेली ही सिंगल धाव इथे धावफलकाला संजीवनी देऊन जाते. स्कोर कार्ड 17 वरती जाऊन पोहोचले. खतरा उभा राहिलाय बॅटिंग करणाऱ्या इंदगाव संघासाठी. निश्चितच भरपूर कष्ट करावे लागतील. संघाचा तारणहार पंकज कडव अजून मैदानात खेळतोय. दुसऱ्या बाजूने त्याला साथ देण्यासाठी अमोल आलाय. त्याला अनमोल बॅटिंग इथे करावी लागेल. मात्र गोलंदाजी अटॅक ज्या पद्धतीनं चामटोली संघाचा चाललाय त्यांना रोखणं मात्र निश्चितच फार अवघड झालंय. यशचा हा चेंडू बॅट फिरवली, बॅट पॅड पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये जाऊन चेंडूला गॅदर केलं. एक सिंगल मिळाली. सिंगल मिळतीये, धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेसाठी मॅडेसर फार संघर्ष चाललाय. 60 धावांचा पाठलाग, 5 षटकांची मॅच आहे आणि अगदी आपण पाहताय टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज माघारी परतलेत. षटक क्रमांक आपण पाहताय 3रं मार्गस्थ असताना या षटकातील 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक. मागच्या 10 चेंडूंमध्ये बाउंड्री नाहीये. प्रेशर बिल्टअप होत आहे. प्रेशर रिलीज करावा लागेल. अतिशय क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळतोय. कट केलाय. पॉइंटला बीट करत असताना डीप पॉइंटला दन 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 करत सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे संघर्षाला सुरुवात. संघर्ष करावाच लागणार या मॅचमध्ये. सामना जिंकायचा असेल इंगाव संघाला तर मात्र इथून मोठे फटके लगवावे लागतील. कारण क्रिकेटची आनंदमयी जत्रा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हटलं जातं ना, आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकी सगळं नशिबावरती सोडून द्या. कारण रात्री फुलांना सुद्धा माहीत नसतं की सकाळी मंदिरात जायचं असतं की स्मशानात जायचं असतं. आपला जिव्हाळा कायम राहो. स्वतःची काळजी घ्या. धडा तर लहान मुलांकडून खाडेसर घेतला पाहिजे. कारण त्यांना आपण मारतो आणि ते शेवटी आपल्याकडेच येत असतात. नाती जपत चला. कारण आज या आयुष्यात माणूस एकटा पडत चाललेला आहे. कारण सध्या फोटो काढायला देखील कोणी नाही आहे. कारण माणूस सेल्फी स्वतः काढतो आणि त्याला फॅशन समजतो. आज या मैदानाच्या आतमध्ये तसा संघर्ष पाहायला मिळेल. 18 बॉल 44 धावांची गरज होती. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती आहेत 23 धावा आणि आता विजयासाठी 12 बॉल 37 धावांचं इक्वेशन. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होईल 1-2 मिनिटांचा. तोपर्यंत आपण देऊया डीजे रॉनीला एक संधी. आधार असतोय मयूर दादाला, जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. एका जुटीने मोठ्या जोमाने जाते विकासाच्या मार्गाला. साऱ्या समाजात मानपान मिळतो बघाया मयूर दादा रे. मयूर प्रतिष्ठान खूपच्या नावाने कार्य ते मान करताना रे. मयूर प्रतिष्ठान खूपच्या नावाने कार्य ते मान करताना रे. असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. थँक्यू. सध्या आपण पाहतो डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा आज आपल्या सर्वांच्या मनाला भावलेला आहे. आज खरं तर आपल्या मुख्य VIP डाईस एंड मधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. मयूर शेठ या स्पर्धेचा आनंद घेतात. खरं तर एका युवा उद्योजकाची भरारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम सध्या ही स्पर्धा त्यांच्याच माध्यमातून पाहायला मिळते. आणि काळे सर आपण जर विचार केला तर मयूर दादा यांच्याबद्दल बोलायचा झाला तर फार अगदी आपण पाहतो गोष्टी आहेत आणि दिवस रात्र कमी पडेल. खरं तर अगदी आपण पाहतो त्यांच्या मेहनतीला हॅट्स ऑफ असेल. तरुणाला या ठिकाणी आपण पाहिलं तर तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि खरं तर दिशा देणारा प्रवास त्यांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या आपण या ठिकाणी बादच्या दिशेने जाऊ. 12 बॉल 37 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय. इनगाव संघ कधी कमबॅक करू शकतो. जर 1-2 मोठे फटके आले ना तर या मॅच मध्ये डोकं वर काढलं जाईल. परंतु गोलंदाज आपण पाहतो तितका चालाक आहे. षटक क्रमांक 4 मध्ये समोरच्या एंड कडून आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज आशिष.
इथे शिलेमांना जनमांना चामटोली संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करते. लवकरात लवकर तुम्हाला एक षटक हाताळावं लागेल, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. अत्यंत महत्वाची सूचना आमचे स्कोरर रोहित पिसेकर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. पहिलाच बॉल ज्या ठिकाणी फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम हिनगाव संघाला. आपण पाहतोय अंडर प्रेशर क्रिकेट खेळतीये. 1 more विकेट डाऊन, फलंदाज बाद. सांस्कृतिक उपक्रम या बदलापूर शहरामध्ये होत असत. अगदी आपण पाहिलं तर आता सध्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एरंजाड शाळा नगरपालिका, अगदी आपण पाहिलं तर त्या शाळेला भव्य आणि दिव्य प्रिंटर दादांच्या वतीनं देण्यात आलंय. वड कॅच, फलंदाजा ठिकाणी होईल बाद. कॉट अँड बॉल, स्वतः गोलंदाज आशिष अप्रतिम अनुमान त्यांनी लावलेला आहे. आणि धक्का क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय. एकंदरीत चौथा, फलंदाज बाद. वतीनं त्या ठिकाणी देण्यात आलाय. अनेक आपण पाहिलं तर म्हटलं जातं देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे. ही मराठीमध्ये एक सुंदर कविता आहे. खाडे सर साऊथ इंडियन सेंटर अंबेशिव या ठिकाणी 2 प्रोजेक्टर दादांच्या वतीनं देण्यात आलेत. त्यानंतर थॅलेसिमिया पेशंटसाठी रोख रक्कम रुपये 15,000चं डोनेशन त्यांच्या वतीनं देण्यात आलंय. आणि डोंगर न्हावे या ठिकाणची जी शाळा आहे त्या शाळेसाठी सुद्धा 15,000 रुपयाची धनराशी मयूर दादा यांच्या वतीनं देण्यात आली आहे. अप्रतिम, अगदी आपण पाहतो चांगले चांगले उपक्रम या ठिकाणी. मयूर दादांचं एक वाक्य आहे जे मात्र आजही आम्हाला आठवतंय. तुमचे हात जरी आकाशाला लागत असतील तरी तुमचे पाय मात्र जमिनीवरती असले पाहिजेत. आणि याच अनुषंगाने एक प्रामाणिक प्रयत्न मयूर दादा पिसेकर यांचा आपल्याला नेहमी पाहायला मिळाला आहे. बॉल चाललाय लॉंग ऑनला. आणखीन एक आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. फ्री होम डिलिव्हरी देण्यात आली आहे विदाउट OTP, फलंदाज बाद. इथे ऑन साईडला चेंडू अलॉंग द कार्पेट जातोय. मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडतोय, फेकतोय. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं धावफलक जातंय, जाऊन पोहोचलं ते 26 वरती. सामना अगदी आपण पाहताय तर कंट्रोल केलाय या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या आणि गोलंदाजी करणाऱ्या जय हनुमान चामटोली या टीमनं. सामना हातामध्ये जवळजवळ पॅकअप करण्याची तयारी केली आहे. चौथ्या षटकात आपण आहोत. धावफलक 26 या आकड्यावरती. इथे ओव्हर पिच, फटका फसलाय. पुन्हा एकदा सीमारेषेवर फिल्डर तैनात. ट्रॅप जबरदस्त रचलाय आणि जाळ्यात अजून एक मासा फसलाय. 1 more विकेट डाऊन, फलंदाज माघारी. की अख्ख्या जगानं आपल्या प्रेमात पडावं. अगदी दऱ्या खोऱ्यांमधील ग्रामीण भागामधून जरी कोणाचा कॉल आला, आमंत्रण आलं, छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी बोलावून आलं, तर मयूरदादा कुठल्याही प्रकारे मनामध्ये कुठलीही गोष्ट न ठेवता गोरगरिबांसाठी सुद्धा शेकडो किलोमीटरचा प्रवास स्वतःच्या खर्चानं जाऊन तिथं मदत सुद्धा करतात. सढळ हातानं मदत करणारा दिलदार व्यक्तिमत्व म्हणून मयूरदादांकडे आपण सातत्यानं पाहतोय. लाखो की बस्ती में दिलदार हस्ती मयूरदादा पिसेकर यांच्या कार्याला आपण लाख लाख सलाम करतो आहोत. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि त्याचबरोबर व्यावसायिक दर्जाचा जर विचार केला तर प्रत्येक लेवलवरती
उच्च कोटीचं काम करण्याचं काम साहेबांचं नेहमीच राहिलंय. अर्थातच काम ऐसा करो की नाम बन जाए और नाम ऐसा करो की नाम सुनते ही काम बन जाए. मयूरदादा, हेड्स ऑफ यू. म्हणूनच आपण नेहमीच म्हणतो सोमनाथजी खाडे सर, तुझे किसने कहा कि तू मेहमान बनकर आया कर, तू इस शहर का शेर है, तू शेर बनकर आया कर. असे आपले सन्माननीय मयूरदादा पिसेकर या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतात. जवळ आपण पाहतो या मॅचवरती पकड मजबूत करते की काय टीम हितेश 11 जय हनुमान क्रिकेट संघ चामटोली. अप्रतिम गोलंदाजी हे त्यांचं शस्त्र आहे. म्हटलं जातं ना, ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ. अगदी आपण पाहतो शक्तीपेक्षा युक्ती केव्हाही श्रेष्ठ. आता या मॅच मध्ये युक्तीचा वापर केला मी तर म्हणेन ना टीम चामटोली संघाने. जबरदस्त मारा, अगदी हार्ड लेंथ वरती मारा अगदी पहिल्या बॉल पासून आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाजांना अगदी फार कमी संधी मिळाली हात खोलण्याची. चौकार षटकार क्वचितच पाहायला मिळाले. शेवटचे 4 बॉल आणि 32 धावांचं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचे 4 चेंडू 32 धावा. एखादा चमत्कार इथं यावा लागेल तरच इथे आपण पाहताय तर इंदगाव संघासाठी काहीतरी घडू शकतं. चेंडू सीमारेषेच्या जवळ अगदी एक्स्ट्रा कव्हरवरनं दूरवरनं येऊन अडवलं, फेकलं. यावेळेस आपण पाहताय सामना जवळ पॅकअप केलाय. सामन्यावरती पकड मिळवली आहे. सामना जिंकण्याच्या तयारीत आणि पहिल्याच मॅच मध्ये इथे विजयाचा झेंडा गाडण्याच्या तयारीमध्ये टीम इन्फॉर्म संघ अर्थातच जय हनुमान चामटोली. लास्ट ओव्हर आणि शेवटच्या षटकातील पाहू शकताय 3 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. शिरगाव आकाश आणि दहिवली दोन्ही संघ आपण तयार राहा. दहिवली संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारलेली आहे. पुढचा सामना सुद्धा आपल्याला एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच. तत्पूर्वी हा सामना जर आपण पाहत असाल तर आजच्या दिवसाचा पहिला सामना या ठिकाणी जिंकण्याच्या तयारीमध्ये टीम जय हनुमान चामटोली आपला फॉर्म बरकरार ठेवत असताना, फॉर्ममध्ये असताना आपण जेवढं काही लुटता येईल ते लुटत चला. निश्चितच तोच फायदा आणि तेच प्रयत्न या ठिकाणी चामटोली संघाचे यशस्वी होत आहेत. चेंडू जबरदस्त फटका तुम्ही पाहताय, डोळ्यांचं पारणं फेडतोय. मात्र हा चौकार किती मदत करून देईल हे पाहावं लागेल. 4 धावा चौकार. मोठ्या मनाचा गर्वन करीतो पैशांचा. धन्यवाद, थँक्यू डीजे. लास्ट बॉल, शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मिस टायमिंग आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा या ठिकाणी विजयाची मोहर उमटवली आहे. सामना जिंकलाय जय हनुमान चामटोली. वेल प्लेड बॉईज. पेल या ठिकाणी हाताळला आणि फक्त 3 धावा देत असताना 4 विकेट ज्यानं मिळवल्या तो जय हनुमान चामटोली संघाचा आशिष ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आशिष मित्र, आपण या सामनावीराचा किताब या ठिकाणी वितरित केला जाईल. त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत. बदलापूर नगरीची मुलुख मैदानी तो